रायगड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात मुख्य लढत आहे। शिंदे शिवसेना आणि भाजप यांची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना साथ आहे, तर शेकाप व अन्य मित्र पक्षांची अनंत गीते यांना साथ आहे। ही निवडणूक कशी असेल, कुणाचे पारडे जड असेल, यावर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले आहेत व त्यांची भूमिका नेमकी काय आहे पाहूयात। आता मुस्लिम टक्का जो वोटिंगचा आहे किंवा बुद्धिस्ट टक्का आहे, SC STची टक्केवारी तटकरे साहेबांच्या पारड्यामध्ये पडेल का, की घट होईल, की आनंद गीते साहेबांना त्या ठिकाणी सहानुभूती मिळेल? नाही, आपण कास्ट वाईज बोलण्यापेक्षा जनमानसामध्ये काम त्यांचं निश्चित तटकरे साहेबांचं असल्यामुळे मला असं वाटत नाही बुद्धिस्ट माझे असतील किंवा माझा मुस्लिम समाज असेल किंवा इतर SC समाज असतील, बाकी सगळे असतील, तर ते प्रामाणिकपणे आम्ही सगळ्या भागामध्ये काम केलं असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने काम करणारा नेता म्हणून त्यांना योगदान निश्चित मिळेल। मी कुठली बाजू असते कोणाच्या बाजूने असं सांगणार नाही आहे, पण एकंदर जो आरोप केला जातो की बाबा माझा मुस्लिम बांधव करेल का, तर कामास्वरूपात निश्चित करेल। त्याच्यामध्ये काय मला असं वाटत नाही, ज्याचं काम आहे त्याला लोक प्रामाणिकपणे मत देतील। एकूणच आमदार भरत गोगावले असतील किंवा आपण आहात आणि महेंद्र थोरवे आमदार आहेत, यांच्या मतदारसंघामध्ये भविष्यात विधानसभेला भाजप काही खेळी करेल का, किंवा भाजपचे उमेदवार उभे करण्याची काही रणनीती दिसते का आपल्याला? तर त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेवर त्या ठिकाणी पडू शकतो, काय वाटतं? नाही, पहिली लोकसभेची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाच्या विधानसभेच्या मतदारसंघामधलं काम तर बघितलं जाईल, त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे। तर राजकारणामध्ये आजचं उद्या असतं असं नाही आहे, तर त्यामुळे विधानसभेला जे काय चित्र उभं राहील त्याला सामोरं जाण्याची आमची निश्चित तयारी आहे। कारण गेल्या 4.5 वर्षामध्ये भरत शेठ असतील, महेंद्र थोरवे असेल, मी असेल किंवा महायुतीचे सगळे आमदार असतील, त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम जनमानसामध्ये जाऊन केलेलं आहे, त्याचा फायदा निश्चित होईल। आज आपण जर प्रश्न विचारला लोकसभेच्या माध्यमातून उद्या विधानसभेला अशाच पद्धतीचं झालं तर काय होणार, तर काय होणार, महायुती अबाधित राहणार। प्रत्येकाला एकामेकाची गरज निश्चित आहे। त्याच्यामुळे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार येणार आहे, त्याच्यामध्ये इथले खासदार उद्या निवडून गेल्यानंतर मंत्री होतील, त्यामुळे तटकरे साहेबांच्या बाजूने योगदान निश्चित असं मला प्रामाणिक मत आहे। म्हणून कुठेही जातीभेद मतभेद असं राहणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला योगदान निश्चित होईल। ज्या पद्धतीनं यांनी की ते म्हणालेत की हा जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे, कारण का जनतेने मला सलग 6 वेळा स्वीकारलं आहे, म्हणजे 30 वर्ष स्वीकारलं आहे, याकडे कसं बघता? नाही, कोणाविषयी कमी जास्त बोलणं उचित नाही, तर त्या दोन नेत्यांमधली ती जुगलबंदी परिभाषा आहे। मित्र आमदार आहे आणि मी कोणाविषयी कसं बोलू, पण दोघांचं काम निश्चित आहे। त्याच्यामुळे लोकांना जे भावलं ते लोक उत्तर या निवडणुकीत देतील। पण माझी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांचं पारडं निश्चित जड आहे, कारण महायुतीमध्ये 6 पैकी 5 आमदार मी एका साईडला असल्यामुळे प्रत्येकाचं मतदारसंघातलं काम हे तटकरे साहेबांना मतदान देऊन जाईल असं मला पूर्ण वाटतं। आपण देखील त्या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं तर शिवसैनिक आहात, आणि शिवसैनिक म्हणून आनंद गीते साहेबांविषयी काही सहानुभूती जागी होईल का या निवडणुकीत? एकेकाळी तेही माझे नेते राहिलेले आहेत, आदर तर निश्चित आहे, पण महायुतीच्या माध्यमातून मी आमदार असल्यामुळे तो धर्म पाळला पाहिजे। त्याच्यामुळे विचारधारा जरी वेगळी असली तरी चर्चांती जे आपण रिस्पेक्ट करतो तो कायमस्वरूपी राहणार आहे। एकूणच अलिबाग मुरुड मतदारसंघात किती महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य कसं असेल, काय किती लाखाच्या याच्यामध्ये असेल, किंवा टक्केवारी काय असेल? जो विधानसभेला मला लीड मिळाला 34,000हून अधिक, तो लीड कायम राहील असा माझा पूर्ण विश्वास आहे। त्यानंतर केलं काम, जो विश्वास लोकांनी मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला, त्या विश्वासाला पात्र ठरून सरकारच्या माध्यमातून मी जे काम केलं आहे प्रत्येक गावामध्ये, ते काम मतदानातून निश्चित योगदान मिळेल। शेवटचा प्रश्न, सभा देखील त्यांच्या टोलेजंग होत होत्या, अशा पद्धतीमध्ये अचानक त्यांनी आपली जी मॅन आहे ती मॅर केलेली आहे। आता काय सांगाल, त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यात नाराजीचा सूरही दिसतोय ग्रामीण भागामध्ये, नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांची मनं जुळलीत, कार्यकर्त्यांची मनं जुळलेली दिसत आहेत का? जुळतील, अजून अवधी बराचसा आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षामध्ये जेव्हा घेतलं तेव्हा लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलं होतं, त्यांनी पूर्वतयारी देखील केली होती। पण सरकारमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून सिटिंग खासदार तटकरेच आहेत, त्यामुळे क्लेम त्यांचाच जातो। हे मध्यंतरी देखील मी आपल्या माध्यमातून सांगितलं होतं, आणि म्हणून वरिष्ठ लेवलला या संदर्भातली चर्चा मागच्या आठवड्यामध्ये झाली। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतेगण असतील, राष्ट्रवादी असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, त्या वरिष्ठ लेवलला या संदर्भातली चर्चा होऊन तटकरेंचं तिकीट फायनल झालं। त्यामुळे महायुतीचे सगळे मान्यवर नेते असतील किंवा मतदार असतील,
ते प्रामाणिकपणे येत्या काळामध्ये निश्चित काम करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीत देखील त्यांच्या देखील प्रचार सभा टोली जंग सभा होते. जयंत पाटील ज्यांच्याकडे असतात किंवा शेकापची निर्णायक मतं मानली जातात, जयंत पाटील ज्यांच्याकडे असतात त्या उमेदवाराचा विजय होतो असं काही गणित आपण बघतोय काही वर्ष. यावर्षी काय होईल? नाही, ती जादू संपलेली आहे. जेव्हा मी त्यांच्याशी काय बोलू, खरं तर काही काळी होतं दत्ता पाटील प्रभाकर पाटलांच्या त्या कारकिर्दीमध्ये लोकनेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. पण मला असं वाटतं ना, तुम्ही जे यांचं नाव घेतलं, मला असं अजिबात वाटत नाही आहे. आज माझी जादू चालते, त्यामध्ये निश्चित साध्य होणार. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.